तर तुमच्या पण गावरान कोंबड्यांमध्ये या प्रकारचं म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर, चोचीवर आणि पूर्ण म्हणजे बॉडीवर काळ्या खपल्या आलेल्या असतील, डोळ्याच्या ठिकाणी म्हणजे पूर्ण डोळ्याला त्याने कव्हर केलेलं आहे, पूर्ण डोळाच त्याने गेलेला आहे, अशी मोठी गाठ आलेली आहे. तर हा रोग कशामुळं होतो, या रोगाचं कारण काय, या रोगाची लक्षणं काय आणि हा रोग झाल्यानंतर आपला पक्षी मरतो काय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तरी तुम्हाला या रोगाविषयी संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन पोल्ट्री व्हिडिओसाठी आणि आपल्या SK फार्मला सबस्क्राईब करा. तर 1 ते 2% मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, 1 ते 2% मॉर्टॅलिटी किंवा एखाद्या पक्षाला जर असं काही झालं तर हे नॉर्मल आहे. तर आता माझ्या फार्ममध्ये जवळपास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 ते 2.5 हजारापर्यंत पक्षी आहेत आणि एक तर 3 ते 4 पक्ष्यांना मला जाणवलं. 2-3 दिवसापूर्वी पाहिलं तर 1-2 पक्षी मला दिसले आणि आज 1-2 दिसले. तर याची लागण दुसऱ्याला होऊ नये म्हणून मी हे पक्षी सेपरेट काढून ठेवलेले आहेत. सेपरेट त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे यावर औषधं काय असतं हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच पुढं. मी काय करते, मी सिच्युएशन कशी हँडल करते आणि पक्षी यातून मरतेतच का, तर तुम्हाला याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तर पूर्ण तुम्ही बघू शकता. तर आता हे तुम्हाला दिसेल की खूप जास्त झालं आहे आणि यांनी लवकर बघितलं नाही का, तर असं नाही आहे. आता हे बरं होत आलेलं आहे कारण यामध्ये एक पांढऱ्या कलरचं मोठं एक द्रावण असतं, म्हणजे घट्ट असं असतं. तर ते यामधून पूर्ण निघलेलं आहे आणि हे जखम आता बरी होत चालली आहे. तर मी त्यांना कोणतं औषध देते हे मी तुम्हाला सांगते. तर आयोडीन आणि बेटाडीन हे 2 प्रकारचे औषधं आहेत, हे मी वापरते. अजून तुम्हाला यावर कुणी डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे जर तुम्हाला वेगळे औषधं भेटले तरी तुम्ही ते वापरू शकता. पण हे 2 औषध मी त्यांना वापरते, म्हणजे हलक्या हाताने सकाळी आणि संध्याकाळी मी त्यांना औषध लावत असते. तर आता बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की हा रोग फक्त गावरान कोंबड्यांना दिसतो का. तर मुळात पहिली गोष्ट, आपली गावरान कोंबडी ही बाहेर चरत असते, म्हणजे बाहेर फिरत असते उकिरड्या वगैरे किंवा मोकळ्या जागेवर म्हणा. तर मच्छर वगैरे तिला चावले किंवा तिला एखादी चुकून जखम झाली तर त्या जखमेचा साईड इफेक्ट म्हणून तिला तसे गाठ येते. जास्त करून तोंडाच्या वरती भागे म्हणजे चोचीवर आणि डोळ्याच्या भोवती या 2 ठिकाणी जास्त करून होतात. झाली तरी मानेला वगैरे होऊ शकते. ब्रॉयलर कोंबड्यांना हा रोग का होत नाही, तर त्यांचा कालावधी आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, कमी असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावरांसारखी कोंबडी ही बाहेर मुक्त संचारमध्ये किंवा ती बाहेर चरत नसते. तर ही कोंबडी बाहेर चरत असते, पाला पाचोळा, किडू मुंगी काही पण, तर किडू मुंगी काही पण खाती. तर मच्छर चावल्याने, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शेडमध्ये ओलावा असेल, कोपऱ्यात वगैरे कुठं जर ओली जागा असेल, पाणी वगैरे सांडताना जर ड्रिंकरमधून पाणी वगैरे खाली सांडलं असेल तर कळत नकळत तिथं मच्छर वगैरे तयार होऊ शकतात. तर सगळ्यात मेन व्हायरस म्हणजे तर अविपॉक्स व्हायरस, या व्हायरसमुळे हा रोग जास्त प्रमाणात होतो. तर हा रोग एका कोंबडीला झाला तर लगेच दुसऱ्या बाकीच्यांना पण होऊ शकतो. जर कोंबडीला समजा डोळ्याभोवती झाला तर ते डोळ्यातलं जे पांढरं गाठ असते, जे पांढरा व्हायरस असतो, जी पांढरी गाठ असते ती खाली पडते किंवा पाणी पिताना वगैरे खाली पाण्यातून खाद्यातून हे स्प्रेड होतं आणि त्यामुळे एकाची दुसऱ्याला लागण लवकर होऊ शकते. त्यामुळे मी असे सेपरेट काढलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सेपरेट त्यांची व्यवस्था करू शकता. कारण जर एकत्र तुम्ही तसंच ठेवलं आणि दुर्लक्ष केलं तर दुसऱ्याला होऊ शकतं. तर या रोगाचे 2 प्रकार आहेत, वेट पॉक्स आणि ड्राय पॉक्स. ड्राय पॉक्स हा कॉमन आहे, म्हणजे त्याने कोंबडी मरण्याचे चान्सेस खूप कमी असतात. डोळ्याभोवती होतं, 3 ते 4 दिवसामध्ये चांगली काळजी घेतली तर हा रोग बरा होऊ शकतो. पण दुसरा म्हणजे वेट पॉक्स, हा घशाच्या आतमध्ये म्हणजे तोंडातून आतमधून होत असतो, तो आपल्याला दिसत नाही. आतमध्ये घशाला तिला गाठी येत असतात, त्यामुळे खाद्य खायला, पाणी प्यायला आणि श्वास घ्यायला पण त्रास होत असतो. तर बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर फॉल पॉक्स म्हणजे या रोगावर पण वॅक्सिन आहे. पहिल्या काळात त्याला देवी बोलत होत्या, म्हणजे ते डोळ्याच्या भोवती गाठी वगैरे झाल्या तर ही वॅक्सिन आपल्याला 6 ते 8 आठवड्याच्या पिल्लांना द्यायची आहे. 1.5 महिन्यापासून ते 2 महिन्यापर्यंत 8-10 दिवसामध्ये याचं लसीकरण करून घ्यायचं आहे. तर लसीकरण करून घेतलं तर आपल्याला ह्या रोग होण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप कमी आहेत आणि जास्त धोकादायक आहे.
ड्राय पॉक्समध्ये तरी आपल्याला वरून दिसतं, त्यावर ट्रीटमेंट कशी करायची तर हे आपल्याला दिसतं. पण वेट पॉक्समध्ये आतून झाल्यामुळे आपल्याला त्यावर काहीच करता येत नाही आणि लवकर समजत पण नाही शेतकऱ्यांना की कोंबडी का बसलेली आहे. म्हणून कोणता पण रोग झाला तरी तो पक्षी लगेच सेपरेट काढून ठेवायचा. हा तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. आणि त्यावर आणि जर तुम्हाला कळलं नाही, 1-2 पक्षी असतील तर ठीक आहे, पण बऱ्याच जर पक्ष्यांना सोबतच झाला, तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना दाखवू शकता. तर पहिला डोस 6 ते 8 आठवड्यांच्या म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये करून घ्यावा लागतो. ही लस आपल्याला विंग्स बेगमधून पंखामध्ये जे पातळ गाभा असतो त्यामध्ये आपल्याला इन्सुलेशनने ही लस आपल्याला इंजेक्शनच्या मदतीने द्यायची आहे. बूस्टर डोस पण आहे म्हणजे 2.5 महिन्या ते 3 महिन्यानंतर. आणि मोठ्या मोठ्या फार्मवर हा डोस पण दिला जातो म्हणजे यामधील बूस्टर डोस. जर लसीकरण वगैरे जर तुम्ही वेळेवर केलं तर हा रोग होणार नाही. तर आता मी ही वॅक्सिन दिली होती, पण 1 ते 2 पक्ष्यांना मी तुम्हाला सांगितलंच आहे, कॉमन आहे. म्हणजे माझी 500ची बॅच होती आणि त्यातले 3 ते 4च पक्ष्यांना ही लागण झाली आहे. कळत नकळत एखाद्या वेळेस ती लस लागू होत नाही आणि त्यामुळे होण्याचे चान्सेस असतात. लस दिली नसती ना तर बऱ्याच पक्ष्यांना झाले असते आणि नुकसान झालं असतं. त्यामुळे मी सावध असते. प्रत्येक रोग होण्याआधीच मी लसीकरण वगैरे करून घेत असते. काय करायचं ते सांग. तर आता यावर रोगावर उपाय सांगते. तुम्हाला आयोडीन आणि बेटाडीन जर हे औषध सापडलं तर कापसाच्या बोळ्याने कोंबडीच्या त्या डोळ्यावरून जिथं झाली जखम त्यावर हळूच कापसाने तो लेप फिरवा. त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम कोंबडीचे स्वच्छ कोमट पाण्याने त्यामध्ये 2 ml डेटॉल टाका आणि स्वच्छ पाण्याने कोंबडीचे ते डोळे धुवून काढा. असं तुम्ही 3 ते 4 दिवस करा. असं पांढऱ्या कलरची गाठ असते आणि ही गाठ जर खाली पडली आपल्या शेडमध्ये वगैरे तर ही सगळीकडे स्प्रेड होती. त्यामुळे जास्त प्रमाणात रोग पसरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी असं तुम्ही बघू शकता सेपरेट हे पक्षी काढलेले आहेत. एका झापाखाली टोपलीखाली मी हे पक्षी सेपरेट ठेवलेले आहेत. त्यांना सेपरेट खाद्यपाणी आहे. आता 4 दिवस हे पक्षी मी सेपरेट ठेवणार. 2 दिवस टेस्ट करणार. त्यांना बरं वाटतंय का, पक्षी फ्रेश दिसत आहे का, आणि त्यानंतर मी हे पक्षी या पक्ष्यांमध्ये मिक्स करणार. कारण तेव्हा रोग हा पूर्णपणे बरा झालेला असेल. म्हणजे 1 आठवड्यापर्यंत आपल्याला त्या पक्ष्याची काळजी घ्यायची आहे. तर ही पांढरी गाठ आहे जोपर्यंत, तर ही पांढरी गाठ 2 दिवस कोवळी असते आणि त्यानंतर हा गाभा आतला पिकतो. म्हणजे ही गाठ पूर्ण लगेच सैलपणे आपण हाताने धुतलं ना की ती लगेच खाली पडते. फक्त जास्त दाबायची गरज नाही, कारण डोळा हा प्रत्येकाच्या अवयवामधला खरंच खूप सेन्सिटिव्ह पार्ट आहे. त्यामुळे कोमट पाणी असतं डोळ्यामध्ये, जास्त कोमट पाणी असलं तरी जास्त पोळतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं खूप सॉफ्टली हळूहळू ट्रीट करा. हळूहळू त्या कोंबडीच्या डोळ्यातलं करा आणि ते आजार राहायचा बाजूला आणि तुम्ही ते जास्त दाबून त्याचा डोळा धुतल्यामुळेच ती कोंबडी वगैरे पक्षी छोटा मरून जायचा. तर हा रोग प्रामुख्याने 1.5-2 महिन्याच्या पुढच्या पक्ष्यांमध्ये दिसतो. छोट्या पक्ष्यांमध्ये याची लागण होत नाही. पण आपल्याला 1.5 महिन्याच्या म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला की 8-9 दिवसांनी आपल्याला याचं लसीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे इंजेक्शनच्या मदतीने आहे. थोडं अवघड आहे याचं लसीकरण, पण केल्यावर खरंच फायदा होतो. कारण खूप डेंजर रोग आहे हा, पण पूर्ण डोळा जातो. एखाद्या केसमध्ये जर जास्त डेंजर असेल ना तर एखाद्या वेळेस त्याचा डोळा पण जाऊ शकतो. म्हणजे आंधळी पण होऊ शकते आणि नंतर खाद्य वगैरे पाणी प्यायला त्याला दिसलं नाही तर त्या कोंबडीचा जीव पण जाऊ शकतो. तर आता लक्षणं सांगितले मी तुम्हाला, आता उपाय सांगितले, रोगाचे प्रकार सांगितले, एक्झॅक्ट रोगाला नाव काय आहे ते सांगितलं. या रोगाला फॉल पॉक्स असं म्हणतात. 6 ते 8 आठवड्यांच्या पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो, मोठ्या पक्ष्यांमध्ये दिसत नाही. 6 ते 8 आठवड्यांच्या मध्ये आपल्याला त्यांना फॉल पॉक्स वॅक्सिन ही लस आपल्याला त्यांना पंखातून इंजेक्शनच्या मदतीने द्यायची आहे. ह्या रोगाचे 2 प्रकार आहेत, वेट पॉक्स आणि ड्राय पॉक्स. ड्राय पॉक्स हा कॉमन आहे, वेट पॉक्स हा जास्त डेंजर आहे. तर पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात हा रोग पसरतो. मच्छरचे बाईट्स झाल्यामुळे, मच्छर चावल्यामुळे, ऑवीपॉक्स नावाचा व्हायरस या रोगामुळे ह्या रोगाची जास्त लागण होते. त्यामुळे मच्छरचे वगैरे शेड फवारणी करून घेणं गरजेचं आहे. 15 दिवसातून आठवड्यातून एकदा आपल्या शेडची फवारणी ही झालीच पाहिजे. त्यामुळे कोणत्याच प्रकारचे रोग तुमच्या शेडच्या अवतीभोवती राहणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आपल्या ह्या रोगावर. तर दुसरी गोष्ट म्हणजे हा रोग झाला की लगेच पक्षी सेपरेट काढून त्यावर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर उपयोगी आली किंवा वाटला कमेंटमध्ये सांगा. अजून काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारू शकता आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला SK फार्मला सबस्क्राईब करून ठेवा फॉर मॉडर्न बिझनेस अँड मॉडर्न फार्मिंग. धन्यवाद.